तर डोंबिवलीतील मंजुनाथ शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन अखेर सुरू झालेलं आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्याकडून आता पाहणी करण्यात आली आहे। डोंबिवलीमधल्या मंजुनाथ शाळेत मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडलेलं होतं, मात्र आता ते सुरू झालेलं आहे आणि वैशाली दरेकर महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी त्याची पाहणी देखील केली आहे। दरम्यान काही वेळापूर्वीच या ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले होते आणि त्यानंतर अखेर आता ईव्हीएम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या वैशाली दरेकर यांच्याकडून या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची पाहणी करण्यात आली आहे। तर डोंबिवलीतील मंजुनाथ शाळेतील मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रिया खोळंबली होती। मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केंद्राबाहेर रांगा लावलेल्या होत्या, मात्र अखेर ही ईव्हीएम मशीन सुरू झाली आहे। तर डोंबिवलीमधील मंजुनाथ शाळेतील ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावलेल्या होत्या, मात्र ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं काही काळ इथली मतदान प्रक्रिया थांबलेली होती। ठाण्यानंतर डोंबिवलीमध्ये सुद्धा ईव्हीएम मशीन बंद पडलेलं होतं काही काळाकरता, मात्र आता ते सुरू करण्यात आलेलं आहे। शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने-सामने सुद्धा आल्याचं बघायला मिळालं होतं। आणि डोंबिवलीतील मंजुनाथ शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम आता सुरू झालेलं आहे। वैशाली दरेकर यांच्याकडून या मतदान केंद्रावर पाहणी